लोकसभा निवडणुका संपल्या असल्या तरी राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। काही ना काही मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळतेय। आता अशाच एका मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। कारण म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपबाबत केलेले काही दावे। संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर भाजप नेतेही कडाडले। त्यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केला। प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात। नमस्कार, मी समीक्षा बेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। संजय राऊत यांनी ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर गंभीर आरोप केलेत। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह अनेकांवर निशाणा साधलाय। त्यांनी हे आरोप करताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली। ते 3 मोठे दावे काय आहे पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा राऊतांनी केला। ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला आहे। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले। महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीनं अनेकांचे डोळे दिपले असं राऊत म्हणाले। पुढे त्यांनी दुसरा दावा असा केलाय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी रसद पुरवली। गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपुरात प्रचारासाठी उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतायत असं राऊतांनी म्हटलंय। तसंच तिसरा दावा करताना त्यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर ते योगींना घरी पाठवतील असं राऊतांनी म्हटलंय। जे गडकरींचं तेच योगींचं। अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील। त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवलाय। उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडणार आहे। आधी मोदी शहांना घालवा असं उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवलंय। त्याचाही परिणाम येत्या 4 जूनला दिसेल असा मोठा दावा राऊतांनी केलाय। नेहमी विचारांवर चालणारा महाराष्ट्र यंदा मात्र पैशांच्या धुराळ्यावर चालला। भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारनं अखेर जनतेलाच भ्रष्ट केलं असा हल्लाबोलही राऊतांनी भाजपवर केला आहे। यानंतर भाजप नेत्यांकडूनही संजय राऊत यांच्या या दाव्यांवर संतप्त प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे। फोडण्यासाठी मतदार संघ फोडायचा काय कर अरे एवढे दिवस का लावले आरोप करायला? आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना, पण 20 तारीख झाली आत्ता जाग आली का काय? अरे बा, आता नाले सफाई आम्ही करतोय, तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे आम्ही नाले सफाई तर करू द्या आम्हाला। इतके वर्ष एवढा मेट्रिक टन काढला, एवढं हे केलं आणि त्याच्या नावाखाली जी काय हातकी सफाई झाली ते आता ते आता त्याची चिंता आता त्यांनी आता आमच्यावर सोडावी नाले सफाईची। कारण नाले सफाई आम्ही गेल्या वर्षी हातात घेतल्यापासून बिलकुल पाणी नाही साचलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही महायुती म्हणून भक्कम काम करतो। येत्या 4 जूनला विरोधकांना सर्व काही कळेल असं शिंदे यांनी म्हटलंय। हा जावई शोध कोणी लावला? अरे, आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते। निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना, दूध का दूध पाणी का पाणी। तर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर सुपारी घेत असल्याचा आरोप करत जोरदार पलटवार केला आहे। स्वतःचं आयुष्य सुपारीवर चालवणाऱ्या संजय राजाराम राऊतला सगळेच सुपारी घेतात असं वाटतं। हा भांडूपचा देवानंद ज्यांनी सुपारी घेण्यामध्ये PhD केलेली आहे त्यांनी पाड्यापाड्याच्या राजकारणाचं बोलू नये।
गडकरी साहेब असो, फडणवीस साहेब असो, आमचे मोदी साहेब आणि आमचे अमित भाई शाह हे संघटनेसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी वाहून गेलेले घेतलेले लोक आहेत. 3 पासून 300 पार आणि ह्यावेळी 400 पार घेऊन जाणाऱ्यापैकी हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. तुझ्यासारखे स्वतःच्याच मालकाच्या बुडाखाली आग लावणाऱ्यापैकी नाही आहे. आता जे का तू लंडनला बसला आहेस ते लॉयड्स बँकमध्ये कुठले व्यवहार सुरू आहे? काँग्रेसकडून उद्धव ठाकरेचे उमेदवार पाडण्यासाठी तुला किती मोठी सुपारी मिळाली आणि ती सुपारी आता हवाल्याच्या मार्गाने लंडनच्या लॉयड्स बँकमध्ये कसं काय ठेवली जाते ह्याचे पुरावे काही दिवसामध्येच मी देणार आहे. पाडापाडीच्या राजकारण कोणी महाराष्ट्रात केलं, काँग्रेसची सुपारी कोणी घेतली आणि उद्धव ठाकरेच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे सुरुंग लावण्याचं काम, मग तो अनिल देसाईपासून चंद्रकांत खैरेपासून विनायक राऊतपर्यंत हे जे काय सुपारी घेऊन हे जे काय पाडापाडीचं राजकारण केलं आहे ह्याचा मागचा सूत्रधार सुपारीवाल हा संजय राजाराम राऊतच आहे, हे लक्षात ठेवा. याशिवाय 4 जून नंतर राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी खालच्या शब्दात संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. मोदी योगी असं चित्र उभं करू नका. संजय राऊत आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा. संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटक्की करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय मंत्री गिरीश महाजन यांनीही राऊतांना टोला लगावला आहे. 4 जून नंतर राऊतांना रुग्णालयात दाखल करावं लागेल असं ते म्हणाले. तसंच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसनच जडलं आहे असं म्हणत त्यांच्यावर पलटवार केलाय. संजय राऊत एक आरोप करतायत की गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं. आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे. आता निकालानंतर त्यांना ऍडमिटच करावं लागेल. अशा विविध संतप्त प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून राऊतांच्या या दाव्यांवर आल्या आहेत. भाजप नेत्यांनी राऊतांनी केलेले हे सर्व दावे फेटाळून लावलेत आणि त्यांच्यावर टीका केली आहे. एकीकडे राज्यात विधानसभेसाठी पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तरीही राजकीय नेत्यांमधील हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र मात्र थांबायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.